नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा महिलांच्या योजना आणि लाडकी बहीण योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार की नाही याबाबत आज 11 वाजता अतिशय मोठा निर्णय घेतला जाणार आहे। चला आता आपण जाणून घेऊया सध्याची परिस्थिती। आज तारीख 12-13 जानेवारी असूनही अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता वाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। लाभार्थ्यांकडून सतत प्रश्न विचारले जात आहेत की पैसे कधी येणार, हप्ता का अडकला आहे। चला आता आपण पाहूया सरकारची हालचाल आणि निवडणूक पार्श्वभूमी। निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचे पैसे वाटप करण्याबाबत वेगवेगळ्या पातळ्यावर हालचाली सुरू आहेत। काही निर्णय सुद्धा घेण्यात आले आहेत। नेमका वादाचा मुद्दा आचारसंहिता। या दोन्ही योजनांचे पैसे जर निवडणुकीपूर्वी वाटप झाले तर त्याला मतदारांना आमिष दाखवणे असे समजले जाऊ शकते। याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत असे नमूद केले आहे की यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो। राज्य सरकारवर कारवाई झाली पाहिजे। आता आपण पाहूया निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे। या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचे राज्याच्या मुख्य सचिवांकडे सविस्तर अहवाल मागवलेला आहे। हा अहवाल खालील मुद्द्यांवर आधारित आहे। या दोन योजनांचे पैसे देणे आवश्यक का आहे, लाभार्थ्यांसाठी या योजना किती महत्त्वाच्या आहेत, पैसे दिले नाहीत तर अडचण येईल का, निवडणुकीनंतर पैसे दिल्यास काही समस्या येतील का। चला आता आपण जाणून घेऊया 11 वाजताचा निर्णय। आज सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्य सचिव या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार आहेत। पैसे वाटप करायचे की नाही, हप्ता आता द्यायचा की नाही की पुढे ढकलायचा, हे सर्व आज 11 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। लाडकी बहीण आणि संजय गांधी योजनेचा संबंध। जर आज लाडकी बहीण योजनेला परवानगी मिळाली तर त्याच आधारावर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसेही मिळण्याची शक्यता आहे। संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असे समजले आहे की लाडकी बहीण योजनेला होकार मिळाल्यास संजय गांधी योजनेचा हप्ता देखील खात्यात येण्याची अपेक्षा आहे। लाभार्थ्यांनी काळजी करू नये। या आधीची माहिती आणि आजचा टर्निंग पॉईंट। मित्रांनो, यापूर्वी असे सांगण्यात आले होते की 13, 14 किंवा 15 तारखेपूर्वी पैसे येऊ शकतात। त्यामागे माहिती देखील मिळालेली होती। मात्र आता निवडणूक आयोगाचा अहवाल आणि आजचा मुख्य सचिवांचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। आज 11 वाजता जो काही निर्णय येईल तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचवणार आहोत। तोपर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। पुढील अपडेटसह लवकरच भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।